खूप जण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल ऑलरेडी आणि करत नसाल तर तुम्ही करायला सुरुवात करणार आहात असं काही तुमचं प्लॅनिंग सुद्धा असू शकतं, कारण की ज्याप्रमाणे म्युच्युअल फंड बद्दल तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा किंवा होर्डिंग्स बघत आहात, टीव्हीवर ऍड बघत आहात की म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे, राईट. पण त्याबद्दलचं थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये एखाद्या फंड रिलेटेड परफॉर्मन्स बघणार आहोत की जर आपण SIPच्या मोडमध्ये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला गेलो असतो एखाद्या स्कीम मध्ये, तर आज त्याची काय व्हॅल्यू असते किंवा उद्या सुद्धा त्याची काय व्हॅल्यू राहू शकते. आणि खरोखर या म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी गुंतवणूक केल्याने आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होतो का, तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की लॉंग टर्म साठी जर आपण म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी गुंतवणूक केली तर नक्कीच आपल्याला चांगल्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. म्हणून तुम्हाला करायचं काय, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. जर तुम्हाला खरोखर म्युच्युअल फंडच्या एखाद्या फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली असती किंवा करणार असेल तर त्याचा काय फायदा आपल्याला होऊ शकतो आणि कशा प्रकारचं रिटर्न आपल्याला मिळू शकतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अल्टिमेटली आपण SIP च्या साह्याने जर गुंतवणूक केली तर त्याचा परफॉर्मन्स हा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत बघायचा आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम पाटील, फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग Amazon ऑथर. आणि SIP म्युच्युअल फंडच्या साह्याने जर गुंतवणूक केली तर कशा प्रकारचा आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा त्याचा काय परफॉर्मन्स आहे, पास्ट परफॉर्मन्स हे आपण बघणार आहोत एखाद्या फंडचा, जेणेकरून तुम्हाला एक प्रकारचं इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन मिळेल या व्हिडिओमधून. आणि जर तुम्ही गुंतवणूक करत नसाल तर करायला लागाल, आणि जर तुम्ही करत असाल आणि शॉर्ट टर्म साठी करत असाल तर तुम्ही लॉंग टर्म साठी करायला लागाल. तर बघा, पहिली आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल, इक्विटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट मध्ये म्युच्युअल फंड असेल किंवा स्टॉक मार्केट असेल, जर तुम्ही गुंतवणूक करताय तर पहिली गोष्ट लिहून घ्या नोटपॅडवर, ती म्हणजे ही गुंतवणूक आपण फक्त आणि फक्त लॉंग टर्म साठी करावी. लॉंग टर्म साठी यासाठी करावी कारण की आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये लॉंग टर्म मध्ये चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो, आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये अशा ठिकाणी फायदा होत नाही. बट मोस्ट ऑफ द प्रोफेशनल लोक ही खूप मोठी चुकी करतात. मोस्ट ऑफ द प्रोफेशनल ही खूप मोठी चुकी करतात की इन्व्हेस्टमेंट तर सुरू करतात बट काही दिवसातच आपण करतो काय, इन्व्हेस्टमेंट बंद करून टाकतो. त्यामुळे आपल्याला त्याचा खास फायदा होत नाही. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा म्हणतात की कंपाऊंडिंग इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. जगातला 8वा अजूबा आहे कंपाऊंडिंग. व्याजावर व्याज, चक्रवर्ती व्याज हे आपण शाळेत सुद्धा शिकलेलो आहे. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंडिंग इंटरेस्ट, क्युम्युलेटिव्ह इंटरेस्ट, राईट. म्हणून कंपाऊंडिंग इंटरेस्ट हा आपल्याला इक्विटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट मध्ये खूप चांगल्या प्रकारचा मिळतो. आणि तुम्ही म्हणाल की खरोखर लॉंग टर्म मध्ये फायदा होतो का, तर हे आपण एका एक्झाम्पल सोबत पहिले समजून घेऊयात, त्यानंतर आपण परफॉर्मन्स सुद्धा बघूयात एखाद्या स्कीमचा, जेणेकरून तुम्हाला अजून डीपली आणि छान पद्धतीची क्लिअरिटी येईल. मी काय करतोय, तुम्हाला एक सेन्सेक्सचा परफॉर्मन्स थोडासा दाखवतोय ज्यावरून तुम्हाला क्लिअरिटी येईल. सेन्सेक्स हे कधी सुरू झाला होता तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल. सेन्सेक्स हा 1979 ला सुरू झाला होता 100 रुपयापासून, राईट. आणि मी सेन्सेक्सचा अपडाऊन पास्ट परफॉर्मन्स काढलेला आहे माझ्या जन्मापासून 1992 पासून, राईट. 1992 ला जर तुम्ही बघाल तर सेन्सेक्स हा 54% डाऊन झाला होता आणि तिथून 1.5 वर्षातच सेन्सेक्स हा 127% अप झाला होता, म्हणजे वाढला होता. 1996 मध्ये जर तुम्ही बघाल तर 4 वर्षात सेन्सेक्स हा 40% डाऊन झाला होता आणि तिथून 115% नेक्स्ट इयरला तो वाढला. तसंच 2000 मध्ये 1.5 वर्षात सेन्सेक्स हा 56% डाऊन झाला, 138% 2.5 वर्षात तिथून अप झाला. अगेन 2008 मध्ये तुम्हाला माहिती असेल तर मार्केट क्रॅश झालं होतं, 61% एका वर्षात डाऊन झाला, बट तिथून 157% 1.5 वर्षात तो सेन्सेक्स अप झाला. 2013 मध्ये काय झालं तर एका वर्षात 28% सेन्सेक्स डाऊन झाला आणि 96% 3 वर्षात पुढे गेलाय. अल्टिमेटली तुम्हाला यावरून काय कळालं, तर मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला कळालं असेल की सेन्सेक्स हा डाऊन होतोय कमी पर्सेंटनी आणि अप होतोय म्हणजे वाढतोय जास्त पर्सेंटनी. बघा, प्रत्येक वर्षीचा मी डेटा इथे स्टडी करून काढलेला आहे आणि याची तुम्हाला क्लिअरिटी आली असेल. म्हणजे काय, अल्टिमेटली करेक्शन आर टेम्पररी आणि ग्रोथ इज परमनंटली. करेक्शन हे टेम्पररी आहे, करेक्शन टेम्पररी म्हणजे काही टाइमापुरते होतात, बट जे ग्रोथ होतीये मार्केटमध्ये ते परमनंटली होते. आता उदाहरणासोबत समजूया. 1979 ला 100 रुपयापासून सेन्सेक्स सुरू झाला. मग हा 100 रुपयापासून सुरू झालेला सेन्सेक्स आज ज्या काही भावावर सेन्सेक्स पोहोचलेला आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, राईट. आणि एक्झॅक्टली सेन्सेक्स आपल्याला आज बघायचा असेल तर आपण स्क्रीनवर छान पद्धतीने बघून घेऊयात, जेणेकरून
तुम्हाला छान पद्धतीची क्लिअरिटी येईल. राईट, ऍज ऑफ नाऊ 81,000वर 80,000वर पण सेन्सेक्स जाऊन पोहोचलेला आहे. आणि ज्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय राईट तुमच्यासाठी, त्या दिवसचा सेन्सेक्स आज तुम्ही जर बघाल तर हा आहे करीबन 79,000 म्हणजे करीबन 79,000. तर सेन्सेक्स हा 80,000 81,000वर पण पोहोचलाय आणि कन्सिस्टंटली तो ग्रो करून राहिलेला आहे, त्यात काही डाऊट नाहीये. तर उदाहरणासोबत हे आपल्याला समजायचंय की जी गोष्ट 1979 मध्ये 100 रुपयापासून सुरू झाली राईट, ती गोष्ट 2024 मध्ये तुम्ही व्हिडिओ बघताय 2024 मध्ये राईट, तर सेन्सेक्स हा 80,000वर सुद्धा पोहोचलाय. म्हणजे जी गोष्ट 100 रुपयाची होती ती गोष्ट 80,000वर पोहोचली आहे. म्हणजे ज्या कोणत्या व्यक्तीने 1979 मध्ये 100 रुपये गुंतवले असते तर त्याची व्हॅल्यू आज 80,000 असते. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. आता लक्षात घ्या, हे 100 रुपयावर 80,000वर अशीच एकदम पोहोचलेली नाहीये. 100 रुपयाला सेन्सेक्स सुरू झाला होता, 100 वरून ते 500वर गेली असेल, 500 वरून ते 300वर आली असेल, 300वरून ते 600वर गेली असेल, 600वरून ते 400वर आली असेल, 400वरून ते अगेन 1000वर गेली असेल, 1000वरून अजून 1200वर गेली असेल, 1200वरून 1500वर गेली असेल, पण 1500वरून अजून 1000वर आली असेल, 1000वरून अजून तो सेन्सेक्स 1500वर गेला असेल, 1500वरून अजून तो खाली आला असेल, 1700, असं करत 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 म्हणजे अप डाऊन होत 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 तो अल्टिमेटली 100 रुपयाचा 80,000वर पोहोचलाय. आणि मला तुम्हाला हेच समजून सांगायचं आहे की स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही गुंतवत असाल ना तर लॉंग टर्म साठी गुंतवा, तरच तुम्हाला फायदा होईल. तुम्ही म्हणाल की नाही मी शॉर्ट टर्म साठी गुंतवतो आणि मला प्रॉफिट होईल किंवा मला चांगल्या प्रकारचा फायदा होईल, तर शॉर्ट टर्म मध्ये इक्विटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकत नाही. आता म्युच्युअल फंडच्या एखाद्या स्कीमच्या बद्दल जर बघायचं झालं तर आपण ते सुद्धा बघूयात की लॉंग टर्म मध्ये कशा प्रकारे आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये एखाद्या स्कीम मध्ये जर आपण गुंतवणूक केली तर कसा फायदा होऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी, आणि ते पण महिन्याला स्मॉल अमाऊंट इन्व्हेस्ट करून. आपण SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंड मध्ये जर गुंतवणूक करतोय तर कशा प्रकारे आपल्याला त्याचा परफॉर्मन्स बघूयात आपण, कशा प्रकारे आपल्याला फायदा झाला असता किंवा होऊ शकतो. लेट्स सी, मी एखाद्या आपल्या इंडियामध्ये ज्या प्रकारे क्लोज टू 45 AMC ज्याला असेट मॅनेजमेंट कंपन्या म्हणतात म्युच्युअल फंडच्या, त्या आहेत आणि त्यातली आपण HDFC म्युच्युअल फंड स्कीम हे सिलेक्ट केलेली आहे राईट. अशा ICICI म्युच्युअल फंड, SBI म्युच्युअल फंड, कॅनरा रोबेको, मिराई असेट, अशा खूप साऱ्या म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. त्यातली आपण HDFC म्युच्युअल फंड स्कीम ही सिलेक्ट केलेली आहे. आता HDFC म्युच्युअल फंड हे AMC सिलेक्ट केलेली आहे आणि यातली एखादी आपण स्कीम सिलेक्ट करूयात. लेट्स सी HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड. मिड कॅप हा फंड आपण सिलेक्ट केलेला आहे आणि महिन्याला 10,000 रुपये आपण गुंतवणूक करणार असं आपण डिसाईड केलंय. आणि असं आपण ठरवूयात की आपण लेट्स सी की 2015 मध्ये इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक चालू केली असती 1 ऑगस्टला राईट. आणि आज ऍज ऑफ नाऊ ज्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या दिवशी पर्यंत जर आपली गुंतवणूक असती तर त्याची काय व्हॅल्युएशन असते, त्याची काय व्हॅल्युएशन असती किंवा किती इन्व्हेस्टमेंट आपली झाली असती आणि किती त्याचा आपला ग्रोथ झाली असती आणि किती आपली टोटल करंट व्हॅल्यू बनली असती हे आपण इथे बघणार आहोत. HDFC म्युच्युअल फंड मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड ज्यामध्ये टोटल इन्व्हेस्टेड अमाऊंट आपली बनली असती 2015 ते टिल डेट म्हणजे 8/8/2024 या तारखेला जर तुम्ही बघाल तर करीबन 10,90,000 तुमची इन्व्हेस्टेड व्हॅल्यू झाली असती. त्यावरचं टोटल करंट व्हॅल्यू जर तुम्ही बघाल तर या 10,90,000चे तुमचे 32,85,000 झाले असते. ज्याप्रमाणे त्या फंडनी परफॉर्म केलेलं आहे, ज्याप्रमाणे त्या फंडची ग्रोथ झालेली आहे. प्रॉफिट अँड लॉस जर बघाल तुम्ही तर करीबन 21,95,000 हे तुमचं प्रॉफिट झालं असतं आणि मंथली SIP हे तुमची 10,000ची आहे. करंट NAV ऍज ऑफ ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ बघून राहिलात किंवा रेकॉर्ड करून राहिलोय मी त्या दिवशीची NAV करंट NAV आहे 184 रुपये आणि करीबन तुम्ही XIRR इंटरनल रेट ऑफ रिटर्न त्याचं परफॉर्मन्स रिटर्न जर बघाल तुम्ही 2015 पासून तर टिल डेट तर करीबन तुम्ही 23% रिटर्न आहे. 23% रिटर्न या फंडनी परफॉर्म केलेलं आहे. 23% फंडनी या रिटर्न दिलेलं आहे. तर अल्टिमेटली ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या फक्त नॉलेजसाठी सांगतोय राईट. मी तुम्हाला हा फंड रेकमेंड करतोय किंवा या फंडमध्ये गुंतवणूक करा असं मी तुम्हाला बिलकुल सांगितलेलं नाहीये किंवा सांगत सुद्धा नाहीये. मी जस्ट तुम्हाला नॉलेजसाठी एक परफॉर्मन्स दाखवण्यासाठी एक फंड तुम्हाला सिलेक्ट करून त्याचं मी उदाहरण दिलंय की म्युच्युअल फंड मध्ये जर आपण गुंतवणूक करायला गेलो तर कशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये ग्रोथ मिळू शकते, कशा प्रकारे फायदा होऊ शकते. आता बघा 10,90,000 रुपये गुंतवणूक करून सुद्धा इथे टोटल करीबन
32,85,000 म्हणजे करीबन 21,95,000चा प्रॉफिट बनलेला आहे, राईट. अशा प्रकारची ग्रोथ इक्विटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला लॉंग टर्म मध्ये होऊ शकते. म्हणून माझं एक स्ट्रॉंग रेकमेंडेशन आहे तुम्हाला की जर तुम्ही इक्विटी रिलेटेड म्युच्युअल फंड स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवणूक करत असाल तर लॉंग टर्म साठी करा, शॉर्ट टर्म साठी करू नका. लॉंग टर्म मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होतो आणि अल्टिमेटली विथ उदाहरण एक्झाम्पल सोबत मी तुम्हाला समजून सांगितलंय. सेन्सेक्सचा परफॉर्मन्स सुद्धा 100 रुपयाची गोष्ट 80,000वर पण पोहोचलेली आहे, तर 80,000ची गोष्ट 1 लाख 2 लाखावर सुद्धा पोहोचू शकते, त्यात काही डाऊट नाहीये, राईट. फक्त या जर्नीमध्ये आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे तर ते म्हणजे पेशन्स आणि कन्सिस्टन्सी. जर तुम्ही एसआयपी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवताय तर तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेची आहे. दर महिन्याला पर्टिक्युलर तारखेला जी अमाऊंट तुमची कट्टी आहे ते कटत राहणं गरजेची आहे आणि तुमच्यात पेशन्स असणं गरजेचे आहे. संयम, तुमच्यात वाट बघण्याची, वेट करण्याची तुमच्यात तयारी असणं गरजेची आहे जर तुम्हाला चांगल्या प्रकारचा कॉर्पस आणि चांगल्या प्रकारचा पैसा गोळा करायचा असेल. बघा, सिंपल उदाहरणासोबत सांगायचं झालं ना तर एखादं झाड जर तुम्ही लावलंय शेतामध्ये आणि त्याचं फळ जर तुम्हाला हवं असेल तर ते फळ तुम्हाला मिळवण्यासाठी 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष लागू शकतात. त्या झाडाला आपल्याला खत द्यावं लागेल, पाणी द्यावं लागेल, छान पद्धतीने त्याला वाढवावं लागेल, त्याची केअर करावी लागेल आणि त्यानंतर ते मोठं होईल आणि छान पद्धतीचं फळ आपल्याला द्यायला सुरुवात करेल. त्याचप्रमाणे तुमचं म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंट बद्दलचं म्हणा किंवा शेअर मार्केटच्या इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा तसंच आहे. तुम्हाला स्मॉल अमाऊंट कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करत राहावी लागेल, पेशन्स ठेवावे लागेल. 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, 10 वर्षांनी तुम्ही बघाल तर छान पद्धतीचा कॉर्पस तुमचा गोळा झालेला असेल आणि छान पद्धतीचा पैसा सुद्धा तुमचा तिथे गोळा झालेला तुम्हाला दिसेल. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून क्लिअरिटी आली असेल की एसआयपी परफॉर्मन्स हा कशा प्रकारे आपल्याला काम करतो आणि कशा प्रकारे आपल्याला लॉंग टर्म साठी जर आपण एसआयपी म्युच्युअल फंड मध्ये स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवत असेल तर कशा प्रकारे आपल्याला हेल्प होऊ शकते. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्यापर्यंतच न ठेवता मित्रमंडळीसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. त्यांना सुद्धा या गोष्टी कळू द्या, शिकू द्या, नॉलेज घेऊ द्या आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं. ओके, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेपर्यंत बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी ऑलवेज. लव्ह यू ऑल. साइनिंग ऑफ, प्रीतम पाटील. जय महाराष्ट्र.